मॉर्निंग मंडळी, आज तुमच्याबरोबर छोले भटुऱ्यांची रेसिपी शेअर करणार आहे। मंडळी, या प्रकारे जर तुम्ही छोले भटुरे केले ना तर रेस्टॉरंटमध्ये खाणं विसरूनच जाल। अजिबात तेलकट होत नाहीत आणि खूप छान होतात। अगदी तुम्ही तुमच्या लहान बाळांना सुद्धा देऊ शकता। बघूयात, 2 कप इथं मैदा, पाव कप बारीक रवा चाळून घ्यायचा आहे, पाव कप दही, 1 चमचा मीठ, 1 चमचा साखर, 1 चमचा बेकिंग सोडा आणि 1 चमचा तेल, ह्या सगळ्या गोष्टी घालून हे मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। त्यानंतर त्याची घट्टसर अशी कणिक मळायची आहे, घट्टच ठेवायची आहे। वरून तेल लावून ही 1.5 तास रेस्टसाठी ठेवायची आहे। अजिबात पातळ करायची नाहीये, कारण ती 1.5 तासानंतर व्यवस्थित मऊसर होते आणि छान लाटता पण येते। त्याचे छान असे बारीक बारीक छोटे छोटे गोळे करायचे आहेत। तुमच्या आकारानुसार, तुम्हाला जसे आवडतील त्या आकारानुसार तुम्ही गोळे करू शकता। मैदा किंवा तेल किंवा गव्हाचं पीठ लावून छान लाटून घ्यायचं आहे। एका कढईमध्ये तेल तापत ठेवायचं आहे, हाय टू मीडियम फ्लेमवरती। छान भटुरे मस्त हलकासा सोनेरी रंग येईपर्यंत तळून घ्यायचे आहेत। मंडळी, जर या प्रकारे तुम्ही भटुरे केले ना तर मी तुम्हाला खरंच सांगतेय, खूप छान होतात, टम्म फुगतात आणि हलके होतात। अजिबात तेलकट होत नाहीत, हाताला सुद्धा अजिबात तेल लागत नाही। तुम्ही बघू शकता, इतके भन्नाट लागतात ना, मी काय सांगू तुम्हाला। कशी वाटली रेसिपी नक्की सांगा। आणि हो, अशा छान छान रेसिपीसाठी आमच्या यूट्यूबला आणि इन्स्टाला फॉलो करायला विसरू नका। थँक्यू फॉर वॉचिंग।